पाठ होत नाहीत? अगं पाढे पाठ करायची एकदम सोपी पद्धत सांगतो. हा हा ए सगळ्यांनी या 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 या. आता मी म्हणतो तसं माझ्या मागं म्हणा. हा हा ला 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 ला. बे के बे बे दुने चार. बे के बे बे दुने चार. बे त्रिक 6 बे चौक 8. बे त्रिक 6 बे चौक 8. हाय की नाही भारी पद्धत? हो. पाढं असं गाण्याच्या चालीनुसार म्हणायचं म्हणजे एकदम फास्टात पाठ होतात बघ. आणि राहिला विषय 9च्या पाड्याचा. तुला 4चा पाढा येतो? हा म्हणून दाखव. 4 एके आता कसं शिकवलं मी तसं. अच्छा 4 एके 4 4 दुने 8 4 त्रिक 12 4 चौक 16 4 पंचा 20 4 संग 24 4 सत्ता 28 4 8 32 4 9 36 4 9 36 9 चौक 36. पाढं उलट करायचं. अच्छा की नाही एकदम भारी आयडिया. हो पण ताई तू जी पद्धत शिकवलीस ना ती एकदम भारी होती. हो. तुझ्याकडे कशी आली ही साडी? अरे हे काही विचारणं झालं का? हा घेतली असेल तिने. नाही म्हणजे तिच्या आश्रमात कार्यक्रम असतात ना, हा लागतातच तिला साड्या. आणि आली साडी तिच्याकडे तर काय बिघडलं? काय बिघडलं? 6,000ची साडी आहे. महिन्याभराचा किराणा येतो एवढ्यात. आणि छोट्या छोट्या गोष्टींचे हिशोब देते नाही. मग ही साडी का लपवली? हा काय ग विकत घेतलीस ही साडी तू? नाही विकत नाही घेतली मग कोणी दिली ही साडी एवढी महागाची? सांग ना. काय बहिरी आहेस का? कळत नाहीये मी काय विचारते? ही साडी कुणी दिली तुला? मी सांगते ना. काही नाही ग जळते ही आपल्या निशीवर. तिचं लग्न ठरलंय ना चांगल्या मोठ्या घरात. तिचा होणारा नवरा एवढे छान छान गिफ्ट्स देतो तिला. त्यामुळे हिलाही हवाय आता कोणीतरी गिफ्ट्स द्यायला. हो नाही कुठला तरी मासा गळ्याला लावला असेल हिने. काव्या कोरा केंद्र ग्राउंड ठाणे पूर्व, सेलिब्रेशन गार्डन कासरवडवली, नवयुग मंडळ कळवा नाका, दांडिया नाईट्स, तलावपाळी हे ठाण्यातले एरियाज आहेत. आणि मुली जास्त करून इथूनच गायब झाल्या. सर ये पेंडला में बहुत बड़ा गरबा रहता. आणि याच गोष्टीचा फायदा घेतला जातो. सर पण सगळ्यात मोठा गरबा जय अंबे मंडळाचा असतो मालाड. येस आणि मोठ्या गरब्यांच्या लिस्ट मधला हाच एक गरबा राहिलाय. म्हणजे नेक्स्ट टार्गेट इथे असू शकतं. आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागणार आहे. चला बॉसला फोन करूया. केड सर करा बरं फोन. मला पण तिला फोन करायचा आहे पण तिच्या घरातली सिच्युएशन मला कळत नाहीये काय सर. कारिणी आवाज खाली. बोलायला मिळते म्हणून आगाऊपणा नकोय. मोठ्या आवाजात नाही बोलायचं. आईने काय डोक्यावर हात ठेवलाय का? घरातल्या मुलींशी या आवाजात बोललीस ना तर याद राख. दादा सांगून ठेवा हिला. ए त्याला काय विचारतेस? तू पण माझ्या तारणीवर आवाज चढवायचा नाहीस कळलं? बरं ठीक आहे कुणी काहीही बोलणार नाही हिला. अहो मग तुम्ही विचारा ना तुमच्या लाडक्या नातीला कोण हिला येऊन एवढ्या साड्या देते? निशीची आई असं काही नाहीये. असं काही नाहीये? नक्की? ठीक. मालती अगं काय करणार आहेस तू? अहो तुम्ही शांत बसाओ. तुम्हीच डोक्यावर चढवून ठेवलं हिला. हिचं नाव खराब करायची ही आणि त्याच्यासोबत आमचंही नाव खराब व्हायचं. काय ग? नाही सांगायचंय ना तुला? ठीक आहे आता कळेलच. रेखा घे ग साडी.
अगं मी ते देवीच्या देवळात गेलो होतो ना, तर तिकडे मला गुरुजींनी ही साडी देवीच्या पायाला लावून दिली आणि सांगितलं की ही साडी ना तुझ्या जवळच्या व्यक्तीला दे म्हणून. म्हणजे माझी आई तिथे देवीची ओटी भरायला जायची ना, तर ती गेल्यापासून मी हे कंटिन्यू केलंय. आत्या, ही देवीची साडी आहे. म्हणजे देवीच्या देवळातनं आशीर्वाद म्हणून दिलेली साडी आहे गुरुजींनी मला. देवीची साडी आहे? अगं किती खोटं बोलशील. चल अगं चल चल. घे शपथ. घरात घट बसले, देवीची शपथ घेऊन सांग ही साडी देवीची आहे. बोल ना आता, बोल. तारिणी, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कधी खोटं बोलणार नाहीस. घे शपथ. हो ते त्यांचं समाधान.